सरकार झुकती है, झुकाने वाला चाहिए. पण असं सरकार कुणासमोर नाही झुकत. सरकार फक्त उद्योगपतींसमोर झुकतं. सरकार शेतकऱ्यांसमोर झुकत नाही. याचा प्रत्यय आपल्या सर्वांना गेल्या 2 दिवसापासून आला. त्याचं झालं असं का देशभरामध्ये एक मोठं संकट निर्माण झालं. ते संकट होतं फ्लाईट कॅन्सल होण्याचं संकट. आणि आता या संकटाला जर आपण बघितलं तर पूर्णपणे कोण जबाबदार आहे, तर आता जरी तुम्हाला वर करणे असं वाटत असले का इंडिगो जबाबदार आहे, पण त्यामध्ये सरकारचा पण खूप मोठा हातभार आहे. कारण झालं काय ते आपण जाणून घेणार आहोत. त्याकरता सगळा व्हिडिओ आपल्याला पूर्णपणे बघायचा आहे. आणि त्यानंतर जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही. आता एकंदरीतच आपण हा जो काही सगळा व्हिडिओ बनवणार आहोत तो सगळा व्हिडिओ कुठलाही राजकीय विनिवेश आपल्या मनात नाहीये असा ठरवून बनवलेला आहे. त्यामुळे राजकीय पक्ष वगैरे बाजूला ठेवून हा सगळा आपण व्हिडिओ बघावा. तर बघा, म्हणजे आता हा जो व्हिडिओ आपण बनवतोय शेअर मार्केट मधल्या लोकांसाठी बनवतोय. राजकीय व्हिडिओ दुसरा वेगळा आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला गेल्या 2-3 दिवसापासून आपला इंडिगोचा जो काही शेअर्स आहे तो जवळजवळ 8% आपल्याला क्रायसिस होताना दिसला, खाली पडताना दिसला. आणि त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण का गेल्या 2 दिवसामध्ये 2200च्या आसपास फ्लाईट ह्या सगळ्या इंडिगोच्या कॅन्सल झाल्या. त्या का कॅन्सल झाल्या? तर आता त्याला कारण बरीचशी आहेत. तर आपण जर बघितलं तर गेल्या 6-7 वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये जवळजवळ विमान सेवा पुरवणाऱ्या 9 ते 10 कंपन्या होत्या. आणि खास करून जर तुम्ही 2014 साली जर बघितलं तर ह्या इंडिगो कंपनीचा भारतीय मार्केटमध्ये जो काही शेअर होता तो होता फक्त 30%. आणि 30% जो शेअर्स होता तो होता आपल्या एअर इंडियाचा. आणि बाकीचा 40% शेअर्स मध्ये अदर कंपन्या होत्या. पण आता झालंय असं, झाले उलट का सरकारने काही असे नियम, किचकट नियम बनवले का जेणेकरून मार्केटमध्ये मोनोपॉली तयार होईल. मोनोपॉली अशी तयार होईल असे नियम बनवल्यामुळे बाकीच्या अशा कंपन्या होत्या छोट्या छोट्या लॉसेसमध्ये गेल्या आणि त्यांनी त्यांचे लायसन्स वगैरे रद्द केले. आता मेजरली जर आपण बघितलं असेल तर आपल्याकडे एअर एशिया एक आहे, त्यानंतर एक आपली विस्तारा आहे, त्यानंतर इंडिगो आहे, एअर इंडिया आहे, परत आपलं याच्यावाले काय नाव त्याच्यावाले स्पाइस वगैरे आहे. ते अशा फक्त 4-5 कंपन्या आहेत. पण त्यामध्येही ह्या 2 कंपन्यांचा मार्केट शेअर जवळजवळ आहे जवळ 95% आणि बाकीच्या 4 कंपन्या फक्त 5% मध्ये आहेत. म्हणजे मेजरली जर बघितलं तर आता ह्या फक्त 2च कंपनीची मोनोपॉली आहे. एक आहे इंडिगो आणि नंतर दुसरी आहे आपली एअर इंडिया. तर आता ह्या 2 कंपन्यांकडे 96% मार्केट शेअर आहे. आता झालंय असं का त्यामध्ये खास करून लोक या इंडिगो कंपनीमध्ये जाणं हे काय करतात, पसंत करतात. का? तर त्यांची तिकिटाचे दर कमी आहेत. पण आता तिकिटाचे दर कमी आहेत का? तर त्यांनी कॉस्ट कटिंग वरती खूप मेहनत घेतली. म्हणजे बघा, जर तुम्ही बघितलं असेल तर त्यांच्याकडे 417 त्यांच्याकडे एअरक्राफ्ट आहे. 417 एअरक्राफ्ट साठी फक्त त्यांनी 5000 पायलट्स ठेवलेले आहेत. आता हे 5000 पायलट्स जर तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर साधारणतः 13च्या आसपास संख्या येते. म्हणजे एका विमानासाठी 13 पायलट. तुम्ही म्हणाल एवढी पायलट 13 विमान? तसं नसतं, ते पुढे आपण जाणून घेऊ. तर एका विमानासाठी 13 पायलट. आणि त्यानंतर एअर इंडियाकडे फक्त 187 विमान आहेत आणि त्यांच्याकडे 187 विमानासाठी जवळजवळ 3500 पायलट आहेत. म्हणजे जवळजवळ एका विमानासाठी 35 पायलट. तर आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल एका विमानासाठी एवढे पायलट्स का? तर होतं काय का इथे तर हे जे पायलट्स असतात त्या पायलटची ड्युटी असते, साधारणतः 8 तासाची ड्युटी असते. आणि हे जे विमान असतात कंपन्या काय करतात, एकच विमान कंटिन्युअसली रोटेट करतात. म्हणजे ही ट्रिप झाली, ती ट्रिप, पुढची ट्रिप. आणि मग ते करतात काय का समजा एखादं विमान आहे दिल्लीवरनं पुण्याला आलं, पण इथे पुण्याला आल्यानंतर जर त्या पायलटचे 8 तास झालेले असतील तर मग त्या ठिकाणी ती ड्युटी आहे ती ड्युटी त्या ठिकाणी हँड ओव्हर केली जाते आणि त्या ठिकाणी दुसरा पायलट. असं जर तुम्ही बघितलं तर 24 तासामध्ये जर कंटिन्युअसली 20 तास जर समजा फ्लाईट हवेमध्ये राहत असेल तर इथे तुम्हाला एका वेळेस साधारणतः 2 पायलट लागतात, आपल्याला माहिती. मग जर एका वेळेस जर तुम्हाला 2 पायलट लागत असतील तर दिवसभरामध्ये तुम्हाला साधारणतः 6 पायलट्स एका विमानाला लागतात. तर हे तुमचं सरळ अंदाज आहे. त्यामध्येही पण असे पहिले नियम असा होता का जर एका पायलट्सने जर कंटिन्युअसली 32 तास ड्युटी जर केली तर म्हणजे काय झालं, जर 4 दिवस त्याने समजा ड्युटी केली
तर त्याला त्या ठिकाणी 1 दिवस त्याला रेस्ट द्यायची, त्यानंतर त्याची विकली पण सुट्टी असते. पण आता झालं काय का आपल्याकडे 2025 साली सरकारने नियम केला आणि तो नियम म्हणजे साधारणतः आपण त्याला FDTL म्हणतो आणि तो नियम आहे तो म्हणजे फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन. आणि यानुसार सरकारने असं ठरवलं का जर एखाद्या पायलटने 32 तास जर काम केलं तर त्याला 48 तास त्याला रेस्ट हवी. कारण काय होतंय का सरकारचं असं म्हणणं आहे जर पायलट जर मेंटली स्टेबल नसतील तर त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. आणि मग त्यानंतर हे 48 तास त्यांची झाली ड्युटी आणि मग त्यानंतर परत शनिवार रविवार येतो. मग होतं काय का जर समजा एखाद्या पायलट्सनं जर समजा गुरुवारपर्यंत किंवा साधारणतः बुधवारपर्यंत त्याने त्याचे 32 तास असतील आणि ते 32 तास जर त्यांनी त्या समजा वर्किंग केलं तर त्याला 48 तास त्याला द्यायची सुट्टी. म्हणजे त्याला मग गुरुवारी पण सुट्टी झाली, त्याला शुक्रवारी पण सुट्टी झाली, परत त्याच्यानंतर त्याला शनिवार रविवार आला, ती विकली पण सुट्टी, म्हणजे तो कंटिन्युअसली 4 दिवस सुट्टीवरती गेला. आणि मग यामुळे झालं काय का एकाएकी जे पायलट्स आहेत त्या पायलटची कमतरता निर्माण झाली. आता इथे ही कमतरता निर्माण झाली ही गोष्ट मान्य आहे, पण सरकारने हा जो नियम आणला होता जानेवारी महिन्यात आणला होता, त्याची तजवीज करणं इंडिगोला हे त्या ठिकाणी आवश्यक होतं, पण ते ह्या कंपनीने केलं नाही. कंपनीने ठरवलं असेल चला आपण सरकारला ब्लॅकमेल करूया. बाकी कंपन्यांनी त्या सगळ्या तरतुदी केल्या आणि त्यांच्याकडे पहिल्यापासूनच पायलटची संख्या जास्त होती. आता हे सगळं कमी पायलट्स मध्ये या सगळ्या गोष्टी चालवत होते आणि म्हणून त्यांची कॉस्ट कटिंग होत होती आणि म्हणून त्यांच्याकडे ग्राहकही जास्त होते. पण मग आता झालंय असं का एकाच वेळेस मग आता हे जे नियम लागू झाला तो नियम झाला नोव्हेंबर महिन्यापासून लागू. पण आता कंपनीने साधारणतः पहिल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये महिनाभर जरा थोडंसं काय इतका काय विचार नाही केला, ठीक आहे म्हणजे चालतंय पायलटला सुट्ट्या देणं वगैरे त्या गोष्टी टाळल्या. पण आता ह्या डिसेंबर महिन्यापासून कंपनीनं सरकारचा नियम तंतोतंत पाळायचं ठरवलं आणि अचानक त्यांच्या फ्लाईट्स कॅन्सल व्हायला लागल्या. जी विमानं आहे, जी कंपनी आकाशामध्ये कंटिन्यू असायची ती कंपनी आली जमिनीवरती आणि त्यानंतर संपूर्णपणे भारतातल्या विमानतळांवरती बस स्टँडपेक्षाही बदतर हालात झाले. लोक जवळजवळ 2-2, 3-3 दिवस लोक त्या ठिकाणी विमानतळावरतीच अडकून पडले. तर ही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि शेवटी मग सरकारला नमतं घ्यावं लागलं. सरकारने कंपनी बरोबर बोलणी केली आणि सरकारनं आता ह्या कंपनीला काहीतरी 3-1 महिन्याचा टाइम दिलाय का तुम्ही 3 महिन्यामध्ये नवीन पायलट्स वगैरे असतील ते पायलट्स तुम्ही त्या ठिकाणी अपॉइंट करा. जे काय तुमचे असेल ते 15-15 दिवसाला आम्हाला त्याच्यावर सगळा प्रोग्रेस रिपोर्ट पाहिजे. तर आता ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा सरकार आणि ह्या इंडिगो कंपनी झाली आणि तुर्तास जे काही नियम सरकारने बनवले होते ते नियम ह्या कंपनीसाठी सरकारने पाठीमागे घेतलेले आहेत. म्हणजे कुठेतरी सरकार या कंपनीच्या व्यवस्थापनासमोर काय केलेलं आहे, झुकलेलं आहे. आणि आता ह्या कंपनीचा जो ब्लॅकमेलिंगचा डाव आहे तो डाव त्या ठिकाणी सक्सेसफुल झालेला आहे. आणि मग आता ह्या सगळ्या 2-3 दिवसाच्या गडबडमध्ये आपण बघितलं असेल का ह्या कंपनीच्या याच्यामध्ये स्टॉकमध्ये जो आपल्याला 8% आसपास करेक्शन बघायला भेटलं. पण ठीक आहे, आता त्याच्यामध्ये सोमवारपासून तुम्हाला त्या ठिकाणी परत एक तेजी पण बघायला भेटेल. आणि एक प्रकारे आता ह्या इंडिगो कंपनीने जो ब्लॅकमेलिंगचा डाव केला होता तो डाव त्यांचा सक्सेसफुल झाला आणि सरकार त्यांच्या समोर नमलेलं आहे. पण आता एक गोष्ट इथे थोडी पॉइंट टू बी नोटेड, आपण बघितलं असेल का 2018च्या नंतर शेतकऱ्यांनी, जे आपले पंजाब मधले शेतकरी असेल त्या पंजाब मधल्या शेतकऱ्यांनी आपल्या याच्या दिल्लीच्या बॉर्डरवरती आंदोलन केलं होतं. 382 दिवस आंदोलन केलं होतं. का तर सरकारने शेतकऱ्यांच्या विरुद्ध काही असे नियम बनवले होते. ते नियम सरकारने मागे घ्यावा म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं होतं. पण 382 दिवस आंदोलन झालं, जवळजवळ 300च्या आसपास शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले, तरी सुद्धा सरकारने ते नियम पाठीमागे घेतले नव्हते. लवकर ते नियमामध्ये काही थोडेफार बदल करण्यासाठी सरकारला 382 दिवस लागले, म्हणजे जवळजवळ वर्षभर ते आंदोलन चालू होतं. पण विचार करा, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला, जे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे त्या आंदोलनासमोर नमण्यासाठी सरकारला 1 वर्ष लागलं. पण इथं तो प्रश्न शेतकऱ्यांचा होता आणि इथे प्रश्न उद्योगपतीचा होता, म्हणून फक्त 2 दिवसामध्ये सरकार त्यांच्या समोर नमलं. तर आता ही म्हणजे ही जी काय आहे संपूर्णपणे जी आपल्या इंडिगोच्या फ्लाईटची जी स्टोरी आहे ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. अर्थात हा सगळा जो काही व्हिडिओ आहे तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी मी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला आणि या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला तुम्हाला दिला नाही, कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती आपला ट्रेड करा.
माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत, आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.